पितृपक्ष एक शाप की वरदान, सखोल रहस्य आणि वैश्विक ऊर्जेचे विज्ञान. नमस्कार मंडळी, आपण जेव्हा पितृपक्ष हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या मनात सगळ्यात आधी कोणता विचार येतो? भीती, अनेक प्रकारचे निर्बंध, की हे 15-16 दिवस अत्यंत अशुभ आहेत असा समज? पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनेक नियम आपण डोळे झाकून पाळतो खरे, पण त्यामागचे मूळ विज्ञान, त्यामागचा वैश्विक ऊर्जेचा खेळ आणि खऱ्या अर्थाने या 16 दिवसांचे रहस्य आपल्याला कोणी सांगतच नाही. अनेकदा आपण ऐकतो की या दिवसात नवीन खरेदी करू नका, केस नखे कापू नका, शुभ कार्य करू नका. पण असे का? यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर एक अत्यंत प्रगत असे ज्योतिषीय आणि वास्तुविज्ञान दडलेले आहे. आज आपण पितृपक्षातील या अत्यंत महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि त्यामागच्या सखोल आध्यात्मिक रहस्यांबद्दल बोलणार आहोत. नखे केस कापणे का टाळावे? नवीन वस्तूंची खरेदी का करू नये? घरातील कलह आणि संपत्तीचा लोभ आपल्या आयुष्यावर कसा भयंकर परिणाम करू शकतो? आणि श्राद्ध न केल्यास आपल्या पितरांच्या ऊर्जेचे नेमके काय होते? या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा काळ अशुभ नसून आपल्या अस्तित्वाची पाळेमुळे घट्ट करण्याचा आणि जीवनातील अडथळे दूर करण्याचा काळ आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पितृपक्ष म्हणजे नक्की काय आणि या काळात ब्रह्मांडात असे कोणते बदल घडतात. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करतो तेव्हा पृथ्वीवर एक विशिष्ट चुंबकीय आणि ऊर्जात्मक बदल घडतो. कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि या काळात दक्षिणायन अत्यंत प्रभावी झालेले असते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि वास्तुविज्ञानामध्ये दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची दिशा मानली गेली आहे. या विशिष्ट काळात पृथ्वी आणि पितृलोक यांमधील अंतर अत्यंत कमी होते. ब्रह्मांडातून येणाऱ्या लहरी या काळात अत्यंत सूक्ष्म, जड आणि संवेदनशील असतात. आपले पूर्वज आज जरी भौतिक शरीरात नसले तरी ते सूक्ष्म ऊर्जेच्या रूपात या काळात आपल्या आसपास वावरत असतात. त्यांची स्पंदने आपल्या घरातील ऊर्जेशी जोडली जाण्याचा हा काळ असतो. त्यामुळेच या काळात आपली स्पंदने अत्यंत शांत, सात्विक आणि कृतज्ञतेने भरलेली असणे गरजेचे असते. आपला जन्म, आपले शरीर आणि अगदी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ही आपल्या पूर्वजांची देणगी आहे. आधुनिक विज्ञान ज्याला अनुवांशिकता किंवा DNA म्हणते, तेच आपले पितृऋण आहे. जोपर्यंत आपण हे ऋण फेडत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थिरता येऊ शकत नाही. या सखोल आणि अत्यंत दुर्मिळ अशा आध्यात्मिक माहितीच्या प्रवासात आपण आणखी खोलवर जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला खरोखरच या वैश्विक ऊर्जेचा आणि आपल्या सनातन धर्मातील खऱ्या विज्ञानाचा आदर असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि ही अत्यंत मोलाची माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः असे नक्की लिहा. तुमच्या एका छोट्या कृतीने तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह सुरू होऊ शकतो. आता आपण वळूया मानवी मानसिकता आणि वास्तूच्या ऊर्जेकडे. वास्तुविज्ञानानुसार आपले घर हे केवळ विटामाती आणि सिमेंटचे निर्जीव बांधकाम नसते, ते एक जिवंत ऊर्जा क्षेत्र असते. पितृपक्षात जेव्हा पूर्वजांची सूक्ष्म ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा तिथे शांती आणि समाधानाची अपेक्षा असते. पण जर घरात सतत कलह होत असेल, एकमेकांबद्दल राग असेल किंवा पैशाचा आणि संपत्तीचा लोभ असेल तर या नकारात्मक स्पंदनांमुळे पितरांना अत्यंत क्लेश होतो. ते आपल्या कल्याणासाठी आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात, पण जर त्यांना घरात सतत वादविवाद आणि स्वार्थीपणा दिसला तर तीच नकारात्मक ऊर्जा घरात अडकून राहते. यालाच आपण पितृदोष म्हणतो. पितृदोष हा पूर्वजांनी दिलेला शाप नसून आपण स्वतःच्या नकारात्मक वागणुकीतून निर्माण केलेली ती एक ऊर्जात्मक कोंडी असते, जी आपल्याच प्रगतीला ब्रेक लावते. अनेक जण विचारतात की श्राद्ध करणे खरोखरच गरजेचे आहे का? श्राद्ध करणे म्हणजे केवळ ब्राह्मणाला बोलावून अन्नदान करणे नव्हे, तो एक श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग आहे.
जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने तर्पण करतो तेव्हा तो कृतज्ञतेचा भाव ब्रह्मांडात प्रवास करून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करतो. ज्याप्रमाणे आधुनिक भौतिकशास्त्र सांगते की या विश्वातील कोणतीही ऊर्जा नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते, तसेच आपल्या पूर्वजांची ऊर्जाही सूक्ष्म रूपात अस्तित्वात असते. जेव्हा आपण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा ती ऊर्जा आशीर्वाद बनून आपल्या आयुष्यात परत येते. पण मग या सगळ्या वैश्विक नियमांचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनाशी, जसे की नखे कापणे, केस कापणे किंवा नवीन खरेदी करणे यांच्याशी काय संबंध आहे? केस आणि नखे कापल्याने आपल्या शरीरातील चुंबकीय ऊर्जा कशी विस्कळीत होते? नवीन कपडे, सोने किंवा गाडी या काळात खरेदी केली तर ती भौतिक वस्तू आपल्या घरात कोणती अदृश्य स्पंदने घेऊन येते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्राद्ध न केल्यास आपल्या प्रगतीवर, करिअर आणि आरोग्यावर त्याचे नेमके कसे आणि कोणते दुष्परिणाम होतात? हे सगळे नियम केवळ जुनाट चालीरीती नाहीत, तर त्यामागे मानवी शरीर, मन आणि वास्तूचे एक अतिशय सखोल गणित आहे. या अत्यंत गूढ आणि महत्त्वाच्या नियमांचे रहस्य आता आपण उलगडणार आहोत, ज्याचे पालन केल्यास तुमच्या जीवनातील अनेक आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अडचणी कायमच्या दूर होऊ शकतील. हे नियम नेमके आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात हे आता आपण सविस्तर समजून घेऊया. नखे, केस कापणे आणि नवीन खरेदी. अंधश्रद्धा की प्रगत विज्ञान? गेल्या भागात आपण पाहिले की पितृपक्ष हा काळ आपल्या अस्तित्वाची पाळेमुळे घट्ट करण्याचा आणि वैश्विक ऊर्जेशी एकरूप होण्याचा काळ आहे. आता आपण त्या अत्यंत व्यावहारिक आणि भौतिक नियमांकडे वळूया, ज्यांचे पालन करणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आवर्जून सांगितलेले आहे. सगळ्यात पहिला आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या 16 दिवसांमध्ये केस, नखे किंवा दाढी का कापू नये? यामागे कोणतीही भीती किंवा अंधश्रद्धा नाही, तर मानवी शरीराचे अत्यंत सूक्ष्म असे ऊर्जा विज्ञान दडलेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शरीरातील केस आणि नखे यांचा थेट संबंध शनी आणि केतू या ग्रहांशी असतो. या दोन्ही ग्रहांना कर्म, वैराग्य आणि मोक्षाचे कारक मानले जाते. या व्यतिरिक्त आपल्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जा वलय असते, ज्याला आपण तेजोवलय किंवा आभा म्हणतो. पितृपक्षाच्या काळात, जसे मी आधी सांगितले, पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्र आणि सूक्ष्म लहरींमध्ये मोठा बदल झालेला असतो. या काळात वातावरणात अत्यंत जड आणि संवेदनशील ऊर्जा अस्तित्वात असतात. जेव्हा आपण केस किंवा नखे कापतो तेव्हा आपल्या शरीराचे ऊर्जा क्षेत्र काही काळासाठी विस्कळीत होते आणि आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक ऊर्जा पातळी खालावते. शरीराची ही संरक्षक ढाल कमकुवत झाल्यामुळे आपण या जड आणि नकारात्मक ऊर्जेला नकळतपणे आपल्या शरीरात आणि मनात प्रवेश देतो. त्यामुळेच या काळात शरीरातील कोणतीही गोष्ट वेगळी न करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपले ऊर्जा क्षेत्र स्थिर, सात्विक आणि सुरक्षित राहील. दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे नवीन वस्तूंची खरेदी टाळणे. नवीन कपडे, सोने, वास्तू किंवा गाडी आपण या काळात का घेत नाही? ज्योतिषशास्त्रात भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह मानला गेला आहे. कोणतीही नवीन खरेदी ही नेहमीच आनंद, उत्सव, उपभोग आणि भोगाशी जोडलेली असते. परंतु पितृपक्ष हा उत्सव साजरा करण्याचा नव्हे, तर आत्मचिंतन, त्याग आणि आपल्या मुळांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. जेव्हा आपण या काळात नवीन भौतिक वस्तू घरात आणतो तेव्हा आपण एका वेगळ्याच चंचल ऊर्जेला निमंत्रण देतो. पितरांच्या सूक्ष्म लहरी जेव्हा घरात येतात तेव्हा त्यांना तिथे सात्विक आणि शांत वातावरण अपेक्षित असते. तिथे जर भौतिक सुखांचा आणि नवीन वस्तूंचा हव्यास दिसला तर त्या दोन विरुद्ध ऊर्जांचा घर्षणरूपी संघर्ष होतो आणि म्हणूनच या काळात आणलेली नवीन वस्तू अनेकदा टिकत नाही. ती सदोष निघते किंवा तिच्यातून आपल्याला अपेक्षित ते सुख मिळत नाही. आपण जी नवीन वस्तू खरेदी करतो तिच्यासोबत काही अदृश्य स्पंदनेही घरात येतात. हा काळ जुन्या गोष्टींचे स्मरण करण्याचा, अस्तित्वात असलेल्या गोष्टींबद्दल आभार मानण्याचा आहे, केवळ भौतिकतेच्या मागे धावण्याचा नाही. मंडळी, आपण ही माहिती घेत असताना मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते. जर तुम्हाला या विज्ञानाची आणि आपल्या सनातन परंपरेतील या सखोल ज्ञानाची प्रचिती येत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. आपल्या चॅनलवर अशीच शास्त्रशुद्ध आणि दुर्मिळ माहिती नेहमी मिळत असते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा.
तुमचे हे प्रेम आणि सहभागच आम्हाला असे सखोल संशोधन करण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो. आता आपण वळूया सर्वात भयंकर अशा चुकीकडे, जी आजकाल अनेक घरांमध्ये सर्रास पाहायला मिळते. ती चूक म्हणजे लोभ आणि कौटुंबिक कलह. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील नैऋत्य दिशा म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशा ही पितरांची, स्थिरतेची आणि मुळांची दिशा मानली जाते. आजच्या या काळात बऱ्याच कुटुंबांमध्ये पैशांवरून, जमिनीवरून किंवा पूर्वजांनी मागे ठेवलेल्या संपत्तीवरून भाऊ किंवा नातेवाईक एकमेकांशी अत्यंत वाईट पद्धतीने भांडताना दिसतात. पितृपक्षात जर घरात असा कलह, भांडणे किंवा एकमेकांबद्दल द्वेष चालू असेल तर त्याचा थेट आणि भयंकर परिणाम नैऋत्य दिशेच्या ऊर्जेवर होतो. ज्या पूर्वजांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून, हाल अपेष्टा सहन करून ती संपत्ती उभी केली, त्यांच्याच नावे जेव्हा घरात वाद होतात तेव्हा पितरांना सर्वाधिक क्लेश होतो. त्यांची सूक्ष्म ऊर्जा अत्यंत व्यथित होते. यालाच खऱ्या अर्थाने पितृदोष लागणे असे म्हणतात. हा दोष कोणत्याही ग्रहाने दिलेला नसून माणसाच्या स्वतःच्या लोभाने, रागाने आणि स्वार्थाने निर्माण केलेला असतो. जेव्हा हा दोष घरात तयार होतो तेव्हा घराची बरकत पूर्णपणे आणि अचानक थांबते. या अशा नकारात्मक वर्तनाचा आपल्या आयुष्यातील 4 प्रमुख स्तंभांवर अत्यंत घातक परिणाम होतो. एक म्हणजे आरोग्य. घरातील मुख्य कर्त्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना पोटाचे, सांध्यांचे किंवा मज्जासंस्थेचे आजार अचानक सुरू होतात. अनेकदा वैद्यकीय चाचण्यांमध्ये या आजारांचे मूळ सापडत नाही आणि उपचारांचाही फारसा उपयोग होत नाही. 2 म्हणजे आर्थिक स्थिती. पैशांची आवक अचानक मंदावते. सुरू असलेल्या व्यवसायात अनपेक्षित आणि मोठे नुकसान होते. उधारी दिलेला पैसा बुडतो किंवा विनाकारण कोर्ट कचेरी, वादविवाद आणि दवाखान्यात कष्टाचा पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागतो. घराची लक्ष्मी रुजते. 3 म्हणजे करिअर आणि प्रगती. नोकरीत कितीही घाम गाळला, रात्रंदिवस मेहनत केली तरी कामाचे श्रेय दुसऱ्यालाच मिळते. हक्काची बढती रखडते किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी विनाकारण मतभेद निर्माण होऊन नोकरी जाण्याची वेळ येते. 4 म्हणजे नातेसंबंध. घरात नवरा बायकोमध्ये किंवा मुलांसोबत सतत क्षुल्लक कारणांवरून चिडचिड होते. घरातील शांतता पूर्णपणे भंग पावते आणि घराचे रूपांतर एका युद्धभूमीत होते. हे सर्व परिणाम निसर्गाच्या एका अत्यंत साध्या पण कठोर नियमावर आधारित आहेत. तुम्ही जशी ऊर्जा ब्रह्मांडात पाठवता तशीच ऊर्जा 1000 पटीने तुमच्याकडे परत येते. जर तुम्ही कृतज्ञता आणि लोभ दाखवलात तर तुमच्या वाट्याला अस्थिरता आणि दुःखाशिवाय दुसरे काहीही येणार नाही. पण मग एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की ज्यांनी अज्ञानापोटी वर्षानुवर्षे पितरांचे श्राद्धच केले नाही किंवा ज्यांना श्राद्धाचे नियमच माहीत नाहीत, त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? श्राद्ध न करण्याचे अत्यंत गंभीर आणि छुपे परिणाम कोणते आहेत? आणि आधुनिक जीवनशैलीत जिथे सर्वांकडे वेळेची कमतरता आहे, तिथे आपण अत्यंत साध्या पण 100% प्रभावी मार्गाने हा दोष कसा दूर करू शकतो? या सर्व प्रश्नांची अचूक आणि सखोल उत्तरे आपल्याला आता जाणून घ्यायची आहेत. श्राद्ध न करण्याचे छुपे दुष्परिणाम म्हणजे एक अदृश्य ऊर्जात्मक कोंडी. गेल्या भागात आपण बघितले की स्वतःच्याच घरात स्वार्थ आणि लोभ ठेवल्याने नैऋत्य दिशेची ऊर्जा कशी दूषित होते आणि त्याचे आपल्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होतात. पण आता आपण अशा एका विषयाला स्पर्श करणार आहोत जो आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. तो म्हणजे वेळेअभावी, अज्ञानामुळे किंवा केवळ मी या गोष्टी मानत नाही या अहंकारामुळे पितरांचे श्राद्ध न करणे. आजकाल बरेच जण म्हणतात की श्राद्ध करण्याची काय गरज आहे? मेलेल्या माणसाला अन्न कसे पोहोचणार? हा प्रश्न वरवर पाहता अत्यंत तार्किक वाटतो, पण यामागे दडलेले सनातन ऊर्जा विज्ञान आपण समजून घेत नाही. श्राद्ध म्हणजे केवळ एका विशिष्ट तिथीला ब्राह्मणाला जेवू घालणे किंवा कावळ्याला घास ठेवणे एवढीच मर्यादित संकल्पना नाही. श्राद्ध हा शब्दच मुळात श्रद्धा या शब्दातून आला आहे. जेव्हा तुम्ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले तुमचे भौतिक शरीर, तुमची संपत्ती आणि तुमचे संस्कार यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तो एक ऊर्जात्मक विनिमय असतो. जेव्हा एखादी व्यक्ती या जगात नसते तेव्हा तिचे भौतिक शरीर नष्ट होते, पण तिचे सूक्ष्म शरीर आणि तिच्या ऊर्जेची स्पंदने या ब्रह्मांडात अस्तित्वात असतात. ही सूक्ष्म ऊर्जा केवळ एकाच गोष्टीची भुकेली असते
आणि ती म्हणजे भाव किंवा कृतज्ञता. जेव्हा तुम्ही श्राद्ध करत नाहीत तेव्हा तुम्ही मुळातच कृतज्ञतेचा भाव ब्रह्मांडात पाठवता. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते. जेव्हा मुळांना पाणी देणे बंद केले जाते तेव्हा झाडाच्या फांद्या आपोआप सुकून जातात. आपला वंश आणि आपले कुटुंब हा एक मोठा वृक्ष आहे आणि आपले पितर हे त्या वृक्षाची मुळे आहेत. मुळांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे कोणते छुपे आणि गंभीर परिणाम आपल्या जीवनावर होतात हे आता आपण सविस्तर पाहूया. एक म्हणजे वंशवृक्षाची वाढ खुंटणे, म्हणजेच संततीमधील अडचणी. ज्योतिषशास्त्रात जेव्हा पंचम भावात किंवा नवम भावात राहू केतूचा प्रभाव येतो तेव्हा त्याला आपण पितृदोष म्हणतो. श्राद्ध कर्म पूर्णपणे बंद केल्यावर याचा पहिला आणि सर्वात मोठा फटका पुढच्या पिढीला बसतो. घरामध्ये संतती प्राप्तीस विलंब होणे, वैद्यकीय दृष्ट्या सर्व काही ठीक असूनही गर्भधारणा न होणे किंवा मुले झाल्यास ती सतत आजारी पडणे. एवढेच नाही तर आजकाल अनेक घरात आपण पाहतो की मुले आई वडिलांचा अजिबात आदर करत नाहीत, व्यसनाधीन होतात किंवा चुकीच्या मार्गाला लागतात. हे सर्व त्या तुटलेल्या ऊर्जात्मक साखळीचे म्हणजेच ऋणानुबंधाचे परिणाम आहेत. 2 म्हणजे अदृश्य अडथळे. 99% कामे अडकणे. याचाच अर्थ अनेकांचा असा अनुभव असतो की ते प्रामाणिकपणे अपार मेहनत करतात, पण यश अगदी हातातोंडाशी आलेले असताना अचानक काहीतरी अनपेक्षित घडते आणि काम बिघडते. व्यवसाय अचानक डबघाईला येतो. घरात सतत एक प्रकारची जडत्व आणि नैराश्याची ऊर्जा जाणवते. घरात पाऊल ठेवले की विनाकारण मन उदास होते. हा सगळा प्रकार म्हणजे पितरांच्या अतृप्त ऊर्जेचा परिणाम असतो. त्यांना मुक्ती न मिळाल्यामुळे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त न झाल्यामुळे ही एक प्रकारची ऊर्जात्मक कोंडी म्हणजे एनर्जी ब्लॉकेज तुमच्या वास्तूमध्ये तयार होते. मंडळी, आपण ही अतिशय गंभीर आणि सखोल माहिती पुढे चालू ठेवणार आहोतच, पण त्याआधी एक नम्र विनंती. जर तुम्हाला या माहितीमधून खऱ्या सनातन विज्ञानाची उकल होत असेल आणि या व्हिडिओमधून काही मौल्यवान शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या या आध्यात्मिक प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, या विषयावर तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तुमच्या प्रत्येक प्रश्नातून आपल्याला एक नवीन विषय शिकायला मिळतो. तिसरं बघूया आपण, सुरक्षा कवचाचा नाश आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश. आपल्याला हे माहीत नसेल, पण आपले पूर्वज हे आपले अदृश्य रक्षक असतात. जेव्हा आपल्यावर एखादे मोठे संकट येणार असते किंवा एखादी नकारात्मक ऊर्जा म्हणजे ज्याला आपण नजर लागणे किंवा करणी म्हणतो आपल्या घराकडे खेचली जाते, तेव्हा पितरांचे हे सूक्ष्म ऊर्जा वलय आपले रक्षण करते. अनेकदा आपण मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचतो आणि म्हणतो की देवाची कृपा किंवा पूर्वजांची पुण्याई कामी आली. हे अगदी 100% खरे आहे. पण जेव्हा आपण श्राद्ध, तर्पण आणि कृतज्ञता व्यक्त करणे सोडून देतो तेव्हा हे अदृश्य सुरक्षा कवच अत्यंत कमकुवत होते. त्यामुळे घरातील व्यक्तींना अचानक भयानक आजार जडणे, मानसिक संतुलन बिघडणे किंवा घरात सतत आजारपणाचा वास राहणे असे प्रकार सुरू होतात. चौथं म्हणजे वैवाहिक जीवनातील अस्थिरता. श्राद्ध न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा आणखी एक थेट फटका म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातील दुरावा. घरात कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय संशय, गैरसमज आणि टोकाचे वाद निर्माण होतात. घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होते, कारण घराची मूळ ऊर्जाच अस्थिर झालेली असते. हे सर्व ऐकल्यावर कदाचित तुम्हाला भीती वाटू शकते किंवा चिंता वाटू शकते. अरे रे, माझ्याकडून तर अज्ञानापोटी गेली अनेक वर्षे श्राद्ध झालेच नाही, किंवा मी परदेशात राहतो, माझ्याकडे योग्य ब्राह्मण किंवा साहित्य उपलब्ध नसते, मग मी काय करू? माझ्या आयुष्यातील हे अडथळे आता कायम तसेच राहतील का? नाही मंडळी, घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाही. सनातन धर्माचे आणि वास्तुविज्ञानाचे सौंदर्य यातच आहे की प्रत्येक समस्येवर एक अत्यंत सोपा, प्रभावी आणि प्रामाणिक उपाय उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल, साहित्य नसेल किंवा तुम्हाला योग्य विधी माहीत नसतील, तरीही तुम्ही अगदी सोप्या मार्गाने तुमच्या पितरांना कसे तृप्त करू शकता, हा दोष कायमचा नष्ट करून घरात सुखसमृद्धी कशी आणू शकता आणि पितृपक्षाबद्दल समाजात पसरलेल्या खोट्या अंधश्रद्धा कोणत्या आहेत, हे सर्व अत्यंत गुप्त उपाय आणि गैरसमजांचे निवारण आता आपण इथे करूया.
पितृपक्षातील अत्यंत गुप्त उपाय आणि गैरसमजांचे निवारण. भीती नको, कृतज्ञता हवी. मगाशी आपण श्राद्ध न करण्याचे अत्यंत गंभीर आणि आपल्या जीवनावर होणारे छुपे परिणाम पाहिले. ते ऐकून कदाचित तुमच्या मनात थोडी धाकधूक निर्माण झाली असेल. अनेक जण विचार करतात की जर माझ्याकडून आजवर अज्ञानाने या चुका झाल्या असतील तर आता माझ्या आयुष्यात सर्व काही संपले का? मला यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? मंडळी, अजिबात घाबरू नका. आपला सनातन धर्म हा कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, तर अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी आहे. आज आपण अशा काही अत्यंत साध्या, सोप्या पण 100% प्रभावी उपायांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही जगात कुठेही राहून अगदी कमी वेळेत करू शकता. सर्वात आधी आपण समाजात पसरलेल्या एका खूप मोठ्या गैरसमजाला म्हणजेच अंधश्रद्धेला दूर करूया. अनेक जण सांगतात की पितृपक्ष हा अत्यंत अशुभ काळ आहे आणि या काळात देव झोपलेले असतात किंवा देवाची पूजा करू नये. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पितृपक्ष हा अशुभ नसून तो आत्मशुद्धीचा आणि कृतज्ञतेचा अत्यंत पवित्र काळ आहे. या काळात कोणतीही नकारात्मक ऊर्जा जिंकत नाही, तर हा काळ आपल्याला आपल्या कर्मांचे आणि पूर्वजांच्या ऋणांचे ओझे हलके करण्याची सुवर्ण संधी देतो. देव कधीही झोपत नाहीत किंवा कोप करत नाहीत. उलट या काळात केलेली ईश्वराची भक्ती तुमच्या पितरांना मुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वाधिक मदत करते. आता आपण त्या अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपायांकडे वळूया. जर तुम्हाला विधीपूर्वक श्राद्ध करणे शक्य नसेल तर खालील उपाय अत्यंत निष्ठेने करा. यातून निर्माण होणारी ऊर्जा थेट तुमच्या वास्तूतील नैऋत्य दिशेचा दोष दूर करेल आणि अडकलेली कामे मार्गी लावेल. पहिलं म्हणजे जलतर्पण, पाण्याचे ऊर्जा विज्ञान. पाण्यामध्ये स्पंदने आणि भावना ग्रहण करण्याची प्रचंड मोठी ताकद असते. आधुनिक विज्ञानानेही हे सिद्ध केलेले आहे की पाणी मानवी विचारांना प्रतिसाद देते. रोज सकाळी स्नान झाल्यावर एका स्वच्छ तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी आणि थोडे काळे तीळ घ्या. दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहा. डोळे मिटून आपल्या पूर्वजांचे स्मरण करा. त्यांच्याविषयी मनात अपार कृतज्ञता आणा आणि ते पाणी दोन्ही हातांनी अर्पण करा. पाणी अर्पण करताना केवळ असा भाव ठेवा की हे जल आणि माझी कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि तुम्हाला मुक्ती मिळू दे. हा अत्यंत साधा उपाय ब्रह्मांडात एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 2 म्हणजे क्षमादान आणि कलहमुक्ती. सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय म्हणजे घरातील भांडणे मिटवणे. जर तुमच्या मनात घरातील सदस्यांबद्दल, विशेषतः भावंडांबद्दल, पैशांवरून किंवा संपत्तीवरून राग असेल तर तो या 15 दिवसात मनातून काढून टाका. पितरांना सर्वाधिक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांची मुले एकत्र प्रेमाने राहतात. वास्तूतील नैऋत्य दिशा स्वच्छ आणि शांत ठेवा. तिथे दररोज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. मंडळी, आपण उपायांच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत, पण त्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला या संपूर्ण सिरीजमधून आपल्या सनातन धर्माचे खरे आणि प्रगत विज्ञान समजले असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या या समृद्ध आणि ज्ञानी कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अडचणी दूर होतील. आणि हो, तुम्हाला या 4ही भागांपैकी कोणता भाग सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहात ते नक्की कमेंट करून सांगा. तिसरं बघूया आपण मंत्राची अद्भुत शक्ती. जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर मंत्रासारखा दुसरा कोणताही प्रभावी मार्ग नाही. मी तुम्हाला थेट मंत्राचे बोल सांगणार नाही, कारण मंत्राचा उच्चार आणि पावित्र्य जपले जाणे आवश्यक असते. पण तुम्ही कोणत्याही प्रमाणित ग्रंथातून पितृ गायत्री मंत्र शोधू शकता. दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. शांतपणे डोळे मिटा आणि केवळ 11 किंवा 21 वेळा या पितृ गायत्री मंत्राचा जप करा. या मंत्राच्या ध्वनी लहरी थेट सूक्ष्म जगात प्रवेश करतात आणि अतृप्त आत्म्यांना शांती प्रदान करतात. यासोबतच भगवद्गीतेच्या 7व्या किंवा 11व्या अध्यायाचे वाचन करणे हा देखील पितृदोषावर एक अत्यंत रामबाण उपाय मानला गेला आहे. चौथं बघा, मुक्या प्राण्यांना अन्नदान. तुम्ही स्वतः जेवण्यापूर्वी एक घास बाजूला काढण्याची सवय ठेवा. गाय, कुत्रा आणि
कावळा यांना आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्त्व दिले आहे, कारण हे प्राणी सूक्ष्म ऊर्जा अत्यंत वेगाने ग्रहण करतात. जेव्हा तुम्ही या मुक्या जीवांना प्रेमाने अन्न देता, तेव्हा त्या अन्नातील तुमची शुद्ध ऊर्जा एका वेगळ्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होते आणि तीच ऊर्जा पितरांचे आशीर्वाद बनून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पितृपक्ष हा रडण्याचा, घाबरण्याचा किंवा केवळ दिखाऊ कर्मकांडे करण्याचा काळ नाही. हा काळ आहे थँक्यू म्हणण्याचा. ज्या पूर्वजांच्या रक्ताचा थेंब न थेंब आपल्या शरीरात वाहत आहे, ज्यांच्या कष्टांमुळे आज आपण हे सुंदर आयुष्य जगत आहोत, त्यांच्याप्रती नतमस्तक होण्याचा हा सण आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि प्रेमाने हात जोडता, तेव्हा कोणतेही नियम, कोणत्याही ग्रहांची स्थिती तुमच्या प्रगतीला अडवू शकत नाही. तुमच्या वास्तूत आणि आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट नक्कीच येईल. पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन कायम प्रकाशमान राहो, हीच सदिच्छा.